गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण डिसऑर्डर्स ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम बघणार आहे. ओके, सो वन ऑफ द डिसऑर्डर इज ऑलरेडी वी स्टडीड, दॅट इज द hypertension. Okay, hypertension. So when the BP is increasing above a normal level, it is known as a hypertension, or it is called a high BP, high blood pressure, or it is known as the hypertension. कधी आपण हायपरटेन्शन म्हणणार आहे इफ बीपी इज इन्क्रीज्ड more than 140 or greater than 140 upon 90, it is known as a hypertension. Okay, so similarly hypotension, so we already explained this one. Hypotension means when the BP is decreased below below 100, so 100 and 60, so this is 90, 60. So this condition is known as a hypotension. So hypertension means when the BP is increased 140 systolic pressure, this is systolic pressure, and 90 diastolic pressure, then it is known as the hypertension. Okay, या hypertension झाल्यामुळे पेशंटला अनेक पद्धतीचे कॉम्प्लिकेशन निर्माण होतो. एक किडनीला त्रास करणार आहे, किडनीमध्ये ब्लड सप्लाय जास्त होणार आहे, त्यामुळे किडनी प्रेशर किंवा किडनीला त्रास होणार आहे. ॲट द सेम टाइम also affecting the kidney failure, it finally leading to the kidney failure, हे सुद्धा कारण होऊ शकतं. सर it also bleeding in the brain means it is known as the मेंदूचे रक्तस्राव असं म्हणतो आपण, blood or bleeding in brain, bleeding of brain, that is known as the hemorrhage of the brain, or it is known as the hemorrhage, the मेंदूचे रक्तस्राव, hemorrhage ऑफ ब्रेन मध्ये होणार आहे हिमरेज, आणि दॅट फायनली लिडिंग टू द पॅरालायसिस, अर्धांगी किंवा ते पॅरालायसिस वगैरे, टोटल पॅरालायसिस वगैरे होण्याच्या शक्यता आहे. असं अनेक कॉम्प्लिकेशन्स हे याच्यामुळे होतो. ओके, तर त्यामध्ये दुसरं एक आहे कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून एक आहे. कोरोनरी नंबर 2, कोरोनरी आर्टरी डिसीज, सॉरी इन शॉर्ट मध्ये ते कॅड म्हणतात. कॅड, CAD, कॅड, कोरोनरी आर्टरी डिसीज. हे कोरोनरी आर्टरी डिसीज कशामुळे होतो? ब्लड वेसलमध्ये, सपोज दिस इज द ब्लड वेसल आहे, त्या ब्लड वेसलमध्ये कोलेस्ट्रॉल किंवा कॅल्शियमचे डिपॉझिशन वाढले, त्याचे डायमीटर कमी होतो. ओके, त्यामुळे होणारे ते डिसीज आहे, त्याला आपण काय म्हणायचं? कोरोनरी आर्टरी डिसीज. हे कॅल्शियमचे डिपॉझिट होणे त्याला म्हणतो एथेरोस्क्लेरोसिस, असा शब्द वापरतो इथे, एथेरोस्क्लेरोसिस, एथेरोस्क्लेरोसिस. और इट मे बी काही आर्टरीमध्ये असेल तर त्याला आपण आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणतात. आर्टेरियोस्क्लेरोसिस हे कॅल्शियमच्या डिपॉझिशन मुळे होणार आहे स्क्लेरोसिस. आणि त्यामुळे ते कोरोनरी आर्टरीचं डायमीटर कमी करणार आहे, आणि ते ब्लड हार्टच्या बिंदीमध्ये सप्लाय होणार आहे ते ब्लडचं प्रमाण कमी करणार आहे. त्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो आपण. हे कोरोनरी आर्टरी डिसीज झाल्यामुळे पुणे तिथे अँजिना होतो. अँजिना पेक्टोरिस, इट इज नॉन एज द अँजिना पेक्टोरिस. अँजिना पेक्टोरिस म्हणजे आपल्या छातीच्या रिजनमध्ये तिथे हार्ट असतात, असं छाती, सॉरी इथे जरा छातीच्या रिजन असं इथं हार्ट असतं, ते हार्ट असलं त्या ठिकाणी आपण दुखणं, सॉरी छातीवर ते पेन येणं, त्याला आपण अँजिना पेक्टोरिस म्हणायचं. कशामुळे पेन येतो? हे डिपॉझिशन जर वाढले, यातून जाणारे ब्लड आहे, ब्लड हाई प्रेशरने ब्लड जाणार आहे, आणि त्याच्या पुढे जे हार्ट मसिल आहे ते मसिलमध्ये ब्लड सप्लाय कमी पडणार, ऑक्सिजन कमी पडणार आहे. हार्ट मसिल ऑक्सिजन कमी पडले तिथं दुखणार आहे, त्याला आपण अँजिना पेक्टोरिस म्हणतो आपण. आता दुसरं एक अँजिओग्राफी म्हणून एक पॉईंट स्टेट बोर्डमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, हे याच्यामध्ये नाहीच आहे, स्टेट बोर्डमध्ये आहे, NCERT मध्ये नाहीच आहे. अँजिओग्राफी, व्हॉट इज द अँजिओग्राफी? अँजिओग्राफी मीन्स एक्सरे वापरून, एक्सरे टेक्निक, आपण एक्सरेचे फोटो काढतो तसं छातीचे फोटो काढायचे, त्यावेळेला ते हार्टमध्ये ते ब्लड वेसलमध्ये एक केमिकल बेरियम सल्फेटवर आहे ते इंजेक्ट करून आपण ते हार्टचं किंवा ते रक्तधमनीचं आपण ते किंवा कोरोनरी आर्टरीचे फोटो काढतो. ते फोटो काढल्यानंतर, एक्सरे फोटो काढल्यानंतर आपल्याला दिसतं ते कुठं तर असं ब्लॉक आहे का. हे कोरोनरी आर्टरी असेल तर, सपोज इथं ब्लॉक असेल तर या ठिकाणी चरबी साठलेला आहे, आणि तिथं ब्लॉक जर असेल तर ते ब्लॉक त्या एक्सरे मध्ये दाखवतो आपण. असे एक्सरे काढून हे ब्लॉक कुठं आहे का हे तपासून बघण्याची जे पद्धत आहे, त्या पद्धतीला आपण काय म्हणायचंय? अँजिओग्राफी म्हणायचंय, एक्सरेच.
एक्सरेस वापरून फोटो काढून हे बघण्याच्या पद्धत. आणि हे काढल्यानंतर आपल्याला सपोज ब्लॅक एक 50% खाली आहे, 50% लोवर आहे, लेस दॅन 50% आहे. काही वेळा ते पूर्णपण असं पॅक झालं असतं, आपण त्याला ते 90% 80% असं म्हणतो आपण. आणि हे बघून ते डॉक्टरने सांगणार आहे 2 पद्धत अप्लाय करायचं, म्हणजे ते ट्रीटमेंट आहे. त्यातले एक आहे अँजिओप्लास्टी म्हणून एक ट्रीटमेंट आहे, अँजिओप्लास्टी सर. आणि दुसरं एक बायपास सर्जरी. हे कुठले सर्जरी करायचे ते डॉक्टरने सल्ला देणार आहे, बायपास सर्जरी. बायपास सर्जरी 50%च्या आत असेल तर त्याने काय करणार आहे, इथे एक स्टिंट घालणार, म्हणजे एक ट्यूब असं घालते. या ट्यूबच्या एंडमध्ये एक चिमटा असते, हे चिमट्याने ते थोडासा लूज करणार आहे, त्याने पकडून बाजूला काढणार आहे. त्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो आपण. आणि बायपास सर्जरी म्हणजे ओपन हार्ट सर्जरी आहे. सर्जरी हार्ट ओपन करायचं, हार्ट ओपन करून ज्या ठिकाणी ते ब्लॉक झालेलं आहे तिथे एक बायपास द्यायचं. आता फॉर एक्झाम्पल असं हार्ट असेल तर हार्ट, ते हार्टमध्ये कोरोनरी आर्टरी, दिस इज द कोरोनरी आर्टरी. ओके, हे कोरोनरी आर्टरी असं गेलेलं आहे. हे पुढे गेल्यानंतर पुन्हा अनेक ब्रांचेस वर तयार होतो. दिस इज द अनदर ब्रांच, असं एक ब्रांच आहे. ओके, आता काय करायचं, सपोज इथं ब्लॉक असेल, इथं या ठिकाणी ब्लॉक आहे, इथं पूर्ण ब्लॉक असेल तर ब्लड असं येणार नाही, तिथं थांबणार आहे. आपण काय करायचं, पण ब्लड असं येणार आहे आणि इथे एक कनेक्शन द्यायचं असतं, असं एक कनेक्शन. त्यासाठी मांडीवरनं एक वेन काढायचं, हे वेन इथं जोडायचं आणि ब्लड असं जाणार आहे. आणि इथं या मसलला आता ब्लड मिळणार आहे, त्याला म्हणायचं बायपास सर्जरी. हे कुठले सर्जरी करायचे ते डॉक्टरने आपल्याला सल्ला देणार आहे. ओके, सो दॅट इज द अँजिओग्राफी. आता हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे ट्रान्सप्लांट सर हार्ट फेल्युअरकडे चाललेलं आहे. हार्ट व्यवस्थित काम करणार नाही आणि ते हार्ट तिथनं काढून नवीन हार्ट बसवल्याशिवाय ते पेशंटला आपण वाचू शकत नाही. अशा वेळेला काय करायचंय, हे हार्ट काढून टाकायचंय आणि दुसऱ्या व्यक्तीकडनं ते हार्ट घ्यायचं. मग दुसऱ्या व्यक्ती कोण हार्ट देणार आहे, हार्ट तरी एकच आहे, मग कोण देणार आहे, जे व्यक्ती ब्रेन डेड असेल. ब्रेन डेड म्हणजे काय, त्याचे ब्रेन डेड झालेलं आहे आणि बाकीचे फंक्शन बारीक चालू आहे, म्हणजे ते आज नाही तर उद्या मरणारच आहे, 1 आठवड्यानं ते मरणारच आहे. मग त्याचे ब्रेन आपण काढायचं, ते ब्रेन काढून ब्रेन डेड झाले माणसाचे हार्ट आपण काढायचं. हे हार्ट ट्रान्सप्लांटेशनसाठी एका व्यक्तीला वापरायचं. किंवा जस्ट एक्सपायर झालेले माणूस, जस्ट मेलेले माणूस, जस्ट एक्सपायर झालेले जे माणूस हे काय कारणामुळे यंग एजमध्ये ते एक्सपायर झाले आणि त्यांचे हार्ट जर मजबूत असेल तर ते हार्ट आपण एखादं वापरू शकतो, त्याला आपण हार्ट ट्रान्सप्लांट म्हणतो आपण. आता दुसरं एक सांगितलं सायलेंट हार्ट अटॅक. सर हे हार्ट अटॅक म्हणजे काय आहे, हार्ट अटॅक मीन्स कोरोनरी आर्टरीमध्ये रक्त गोठले किंवा तिथं कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झाले, काही पर्टिक्युलर मसलला काय मिळणार नाही, ऑक्सिजन मिळणार नाही. ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे ते तेवढं पार्ट काम करणार नाही. तेवढं पार्ट काम नाही केलं तर नंतर ते स्लोली ते हार्टचं फंक्शन कमी होत राहणार आहे, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो आपण. ते माणूस मरत नाही हार्ट अटॅकने. सर हार्ट अटॅकने ते तिसऱ्या हार्ट अटॅकने ते माणूस मरतो. सर असं एक हार्ट अटॅक त्यांचे येऊन फर्स्ट सेकंड असं येऊन गेलं असं, पण ते व्यक्तीला काहीच माहित नसतंय. त्याला ते घाम फुटणार नाही आणि त्याला विकनेस होणार नाही, जिन्ना चढायला काही त्रास होणार नाही, काहीच होणार नाही. अशा व्यक्तीला ते हार्ट अटॅक झालेला आहे, पण त्याला समजत नाही हार्ट अटॅक झालेला आहे. त्याला काय म्हणायचं आपण, सायलेंट हार्ट अटॅक म्हणायचं आपण. ओके, आता हे सगळं हार्टचे ते प्रॉब्लेम आले, हे समजून घेण्यासाठी हार्ट वीक आहे का किंवा हार्टला काही प्रॉब्लेम आहे का हे समजून घेण्यासाठी काय एक मेथड आहे. ते मेथड सांगण्याच्या अगोदर एनसीआरटी मध्ये असलेले हार्ट फेलियर म्हणून एक पॉईंट आहे, हे मी सांगतो. हार्ट फेलियर हे एनसीआरटी मध्ये दिलेलं आहे, हार्ट फेलियर. आणि हार्ट फेलियरच्या बरोबर दुसरे 2 शब्द दिलेला आहे, एक कार्डियाक अरेस्ट म्हणून एक पॉईंट दिलेला आहे, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक. इथं हार्ट अटॅक त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. आधी आपण हार्ट फेलियर बघूया. हार्ट फेलियर मीन्स हा एक कंडिशन आहे, हार्ट फेलियर आहे एक कंडिशन आहे, एक स्टेट आहे ऑफ द हार्ट वेन इट इज नॉट पंपिंग ब्लड इफेक्टिव्हली. म्हणजे हार्ट ब्लड पंपिंग करत नाही व्यवस्थित. हार्ट पंपिंग करतो पण व्यवस्थित पंपिंग करणार नाही. ब्लड कॅनॉट पंप प्रॉपरली. याचं मिनिंग असं आहे, हार्ट किती ब्लड पंपिंग करणार एका मिनिटामध्ये, 5 लिटर ब्लड एका मिनिटामध्ये पंपिंग करणार आहे.
आणि एका मिनिटामध्ये जर 2 लिटर ब्लड पंपिंग करायला लागले, 1 लिटर ब्लड पंपिंग जर करायला लागले, आपण काय म्हणायचे, हार्ट फेलकडे चाललेलं आहे. त्यावेळेला आपण म्हणायचे हार्ट फेलियर. हे माणूस मरते का? नाही मरणार आहे. सॉरी, जिवंत राहतो, पण त्याचे हार्ट वीक होत राहिलेला आहे. त्या कंडिशनला आपण काय म्हणायचे, हार्ट फेलियर म्हणायचं. ओके, असं हार्ट फेल होतो ते शेवटी काय होणार आहे, हार्ट पूर्णपणे एका सडनली एका क्षणामध्ये हार्ट ते स्टॉप होणार आहे. हार्ट स्टॉप स्टॉप हार्ट बीट स्टॉप झाले. हार्ट बीट स्टॉप झाले, आपण त्याला काय म्हणायचं, हार्ट कार्डियक अरेस्ट म्हणायचं. दॅट इज अ कार्डियक अरेस्ट. एकदा कार्डियक अरेस्ट झाले, ते व्यक्तीला आपण वाचू शकत नाही, ते शेवटचं आहे. ओके, एका क्षणामध्ये. आता हार्ट अटॅक म्हणजे काय आहे? हार्ट अटॅक मीन्स हार्ट अटॅक वेन हार्ट मसल सडनली डॅमेज. हार्ट मसल आहे, कार्डियक मसल, हे हार्ट मसल डॅमेज झालंय. हार्ट मसल ज्यावेळेला डॅमेज होतो, हे डॅमेज झाल्यावर त्याला ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होणार नाही, आणि इनॅडिक्वेट ब्लड सप्लाय असल्यामुळे डॅमेज झालेला आहे. त्यावेळेला जे प्रॉब्लेम येतो हार्टला, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणायचे. हे हार्ट अटॅक 1, 2 आणि 3 वगैरे आहे. सॉरी, 3. फर्स्ट मध्ये काहीच वाटणार नाही आपल्याला, सायलेंट हार्ट अटॅक. सेकंड मध्ये सुद्धा काहीच वाटणार नाही. मग काही लोकांना वाटतं ते बरोबर आहे, त्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. आणि तिसऱ्या वेळेला काय होतं, त्याला वाचवता येत नाही, तिथं कार्डियक अरेस्ट होणार आहे आणि ते पेशंट मरणार आहे. सो दॅट इज अ डिफरंट डिसऑर्डर ऑफ द हार्ट डिसऑर्डर, ब्लड सप्लायचं डिसऑर्डर. आता आपण बघायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणून एक लास्ट पार्ट आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे टॉपिकचं लास्ट पार्ट आहे. लास्ट पार्ट ऍक्च्युली लिम्फ आहे, पण लिम्फ ऑलरेडी आपण आधी एक्सप्लेन केलेला आहे. ओके, आता आपण इथं इलेक्ट्रोकार्डिओग्राम, इट इज नॉन एज ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इट इज नॉन एज ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. असंच एक शब्द दुसरं एक आहे, दॅट इज नॉन एज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. यामध्ये दोन्ही डिफरन्स काय आहे ते आधी बघायचं. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, हे ग्राफ आणि ग्राम मध्ये काय डिफरन्स आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राम आधी आपण ECG बघूया. इलेक्ट्रोकार्डिओग्राम, सर इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सर इलेक्ट्रोकार्डिओग्राम सांगायला लागले मी. इलेक्ट्रोकार्डिओग्राम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, graphical representation of electrical changes in heart during cardiac cycle. कार्डियाक सायकल ऑपरेट होत असताना त्या हार्टमध्ये असलेले डिफरंट चेंबरमध्ये असलेले जे इलेक्ट्रिकल चेंजेस आहे, हे चेंजेस आपण एक ग्राफ मध्ये नोंद करायचं आहे. दॅट ग्राफ इज नॉन एज व्हॉट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, सो व्हॉट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ग्राफ म्हणजे द मशीन युज्ड टू टेक द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द हार्ट इव्हेंट. मशीन हा एक मशीन आहे. हा मशीन वापरून आपण काय करणार आहे, ECG काढणार आहे. त्या मशीनला म्हणायचे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. हे दोन्ही ऑपोजिट लक्षात ठेवायचं. ग्राफ म्हणजे मशीन आहे आणि ग्राम म्हणजे ते ग्राफ आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. एक नॉर्मल व्यक्तीचे इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपण काढले कसं दिसते बघायचं. Y ऍक्सिस हे मिडल पॉइंट असं धरायचं. मग आधी त्याचे ग्राफ आणि त्या ग्राफ थोडाफार सुरुवातीला असं जरा वरती आलं असं, आणि पुन्हा ते खाली जातो. खाली गेल्यानंतर पुन्हा सडन असं वरती येणार आहे, पुन्हा हे खाली उतरते, जरा खाली येतो, पुन्हा वरती येतो, आणि ते फ्लॅट असं जातं. चला, असं ते कंटिन्युअसली एका मिनिटामध्ये 72 टाइम्स, आपल्याला माहिती आहे ना 72 टाइम्स एक कार्डियक सायकल आपल्याला बघायला मिळणार आहे. हे सुरुवातीला जे मिळालेले त्याला आपण P वेव्ह म्हणतो, नंतर मिळालेले त्याला QRS म्हणतो आपण, QRS, आणि शेवटचे ग्राफ आहे त्याला T म्हणतो आपण. दिस इज वन ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम कसं काढायचं आहे आपण डिटेलमध्ये काय नको. सपोज दिस इज ए पर्सन, त्याच्या हात, ओके, आणि त्याच्या लेग, असं लेग आहे समजूया आपण. ओके, दिस इज द छातीचे पार्ट आहे. आता हे हार्ट मध्ये हातात, प्रत्येक हातात एक 1, 2, 3 आणि 4 असं 4 इलेक्ट्रोड तिथं बसवायचं. 4 इलेक्ट्रोड, 6 इलेक्ट्रोड पोझिशन इन द चेस्ट.
हे आणि 6 इलेक्ट्रोड 1 2 3 4 5 6 असं 6 इलेक्ट्रोड याला इलेक्ट्रोड म्हणतो आपण. हा 6 इलेक्ट्रोड छातीवर बसवायचं, इलेक्ट्रोड चेस्टमध्ये बसवायचं आणि 2 इलेक्ट्रोड हातावरती आणि 2 इलेक्ट्रोड हे पायावरती, असं एकूण 4 इलेक्ट्रोड झाले. इलेक्ट्रोड ऑन द लिंब, ऑन लिंब, लिंब त्यामध्ये 2 आर्म मध्ये आणि 2 लेग मध्ये असं बसवलंय. आणि हे इलेक्ट्रोड आहे, सर्व इलेक्ट्रोड पुन्हा काय करणार आहे, हे सगळे इलेक्ट्रोड एक मशीन मध्ये जोडलेलं आहे. इथं मशीन आहे, हे मशीनला जोडलेले, मशीन चालू केले इथनं कागद बाहेर पडणार आहे. हे कागदावरती आपल्याला असं दिसतं, असं दिसतंय आपल्याला. सो दिस मशीन इज नॉन, असा इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढायचं. दिस मशीन इज नॉन एज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ अँड द ग्राफ ऑब्टेन्ड दॅट इज नॉन एज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता आपण बघायचं आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे एक ग्राफ आहे, त्यामध्ये असलेले PQRSTचं मिनिंग काय आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द PQRS. आता आपल्याकडे एक नॉर्मल कार्डिओग्राम आहे. दिस इज द नॉर्मल कार्डिओग्राम. त्यामध्ये एक पीक, हे पीक पुन्हा खाली येतो. आधी आपण त्याचे एक सेंट्रल पॉईंट धरूया आपण. ओके, आता इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे असं पुढे येणार आहे, वरती जाणार आहे, जरा खाली येतात आणि पुन्हा एकदम स्टीप असं वरती जातो. सॉरी, वरती गेल्यानंतर स्टीप खाली उतरणार आहे आणि नंतर हे वरती येतो आणि थोडं फ्लॅट आहे, याच्यासारखं नाही, थोडं फ्लॅट आहे, असं ते पुढे जातो आणि नवीन एक सुरू होतो. सॉरी, असं सुरू होणार आहे. सो दिस इज नॉन एज द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. त्यातले ह्या पीक आहे त्याला म्हणायचं P वेव्ह म्हणायचं आणि याला QRS वेव्ह म्हणायचं, QRS. आणि दिस इज द T वेव्ह. सो व्हॉट इज द P वेव्ह असं जर म्हटलंय, दिस P वेव्ह मीन्स ventricular, so the P wave is a depolarization. P wave is the depolarization. QRS wave. Okay. The P wave on it is the depolarization, not a repolarization. Depolarization. Depolarization of atria. एट्रियाचे जे डिपोलरायझेशन आहे, डिपोलरायझेशन कधी होणार आहे, एट्रिया कंट्रॅक्ट होतो त्यावेळेला डिपोलरायझेशन होणार आहे. ओके, सो P वेव्ह हे कधी मिळणार आहे, एट्रिया कंट्रॅक्ट होतो त्यावेळी मिळणार आहे. दॅट इज नॉन एज एट्रियल डिपोलरायझेशन ऑफ एट्रिया. आता QRS कधी मिळणार आहे, डिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल. म्हणजे डिपोलरायझेशन म्हणजे कंट्रॅक्शन, वेंट्रिकल कंट्रॅक्ट होतो त्यावेळेला QRS मिळणार आहे. आता एक वेव्ह आहे T, इट इज द रिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल. रिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल म्हणजे वेंट्रिकल रिलॅक्स मध्ये राहतो त्यावेळेला आपल्याला जे हे मिळणार आहे, ग्राफ पीक मिळणार आहे, त्याला आपण T वेव्ह म्हणायचं. सो P वेव्ह डिपोलरायझेशन ऑफ एट्रिया, QRS वेव्ह डिपोलरायझेशन ऑफ द वेंट्रिकल आणि T वेव्ह रिपोलरायझेशन ऑफ द वेंट्रिकल. एवढे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार आहे. आता जे सिग्निफिकन्स काय आहे, हे वेव्ह बघून आपण सांगू शकते, डॉक्टर सांगू शकते त्या व्यक्तीच्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, सिग्निफिकन्स. सर फॉर एक्झाम्पल P वेव्ह, हे P वेव्ह एकदम खाली असं आलेलं आहे, म्हणजे एट्रियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि हे वेव्ह एकदम बारीक आहे, वेंट्रिकलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि हे वेव्ह एकदम असं समांतर असं गेलेलं आहे, म्हणजे रिलॅक्सेशन करण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे. हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम फाइंड आउट करण्यासाठी आपण या इलेक्ट्रोकार्डिओग्राफचे वापर करतो. ओके, सो दॅट इज नेम इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता आपण एक्सप्लेन केलेलं आहे, या टॉपिकचे शेवटचे पार्ट आहे. सो दिस इज द लास्ट पार्ट. वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.